नंतर चोरगेंना अचानक जाग आली. ती खिडकीच्या धडकन उडण्यानेच हवेच्या जोरदार तडाख्याने भिंतीवरील खिडकी उघडली होती आणि बाहेरचा थंडगार हवेचा झोत आतमध्ये शिरला होता. डोळे किलकिले करून चोरगे चटईवर उठून बसले. खिडकीतून थंडगार हवा आतमध्ये येत होती. झोपेची झापड जाऊन चोरगे जरा भानावर आले आणि त्यांना मगाशी आतमधल्या खोलीत पाहिलेला प्रसंग आठवला आणि त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर अजूनही अंधार पडलेला होता. आतमध्ये म्हातारी अजून काय करत असेल या विचारांनीच चोरगेंना घाम फुटला. लघवी करण्यासाठी म्हणून चोरगे जागेवरून उठले आणि घराच्या बाहेर आले. बाहेर पूर्ण काळोख होता. अजूनही चांगलीच रात्र आहे अशी जाणीव चोरगेंना झाली होती. घराला थोडासा वळसा घालून चोरगे घराच्या मागच्या बाजूला आले. आजूबाजूला काही झाडे होती आणि पुढे झाडांच्या रांगाच रांगा होत्या. आसपास कुठेही वस्ती किंवा घर असल्याचं त्यांना दिसत नव्हतं आणि तसंही अंधार अजूनही चांगलाच पडलेला होता. लघवी आटोपून चोरगे मागे वळणार इतक्यात त्यांना दूरवर झाडाच्या रांगेपुढे शेकोटीसारखं काहीतरी जळताना दिसत होतं. काय असावे बरे ते असा विचार करत असताना चोरगेंनी पावले त्यांच्या नकळत पुढे जाऊ लागली. आसपास भयान शांतता होती. चोरगे हळुवारपणे त्या जळत्या शेकोटीकडे जाऊ लागले. चोरगेंच्या संवेदना संपूर्णपणे गलित गात्र झालेल्या होत्या. ते भारल्याप्रमाणे चालत चालत शेकोटीकडे जाऊ लागले. झाडांच्या रांगा ओलांडून ते शेकोटीपासून काही अंतरावरच आले. जवळ येईल तसं शेकोटीची आग गडद दिसू लागली. तेथील जागा ही मोकळी मैदानी होती. आसपास झाडे किंवा इतर गोष्टी नव्हत्या. एक झाडापाशी ते चालत चालत आले. तिथे आल्यावर त्या झाडाच्या झुकलेल्या फांदीचा फटका त्यांच्या तोंडावर बसला. अंधारात त्यांना फांदी दिसली नसल्याने ती फांदी त्यांच्या तोंडाला लागलेली होती. फांदी तोंडावर लागताच चोरगे भानातून वर आल्यासारखे करत आजूबाजूला पाहू लागले. प्रथम त्यांना समजलंच नाही की काय आलंय तोंडावर, पण नंतर बाजूच्या झाडाची फांदी पाहून त्यांना जरा हायसं वाटलं. चोरगे आता पुढे जाता जागीच थांबून समोर शेकोटीकडे पाहू लागले. लहान आकाराची लाकडाची रास करून आग लावलेली होती आणि त्या आगीपुढे कोणीतरी बसलेलं त्यांना दिसत होतं. लांबून त्यांना फक्त शेकोटीच दिसत होती, पण जवळ आल्यावर त्यांना कोणीतरी शेकोटीपुढे बसलं असल्याचं दिसलं. ती व्यक्ती शेकोटीकडे पाहत बसलेली होती. तिच्यापुढे एक भांडं असल्याचं दिसत होतं. झाडाच्या मागे जात त्यांनी डोळे बारीक करून ते कोण बसलं आहे ते पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. चोरगे ज्या घरात थांबलेले होते त्या घरातील म्हातारीचं त्या शेकोटीपुढे बसल्याचं त्यांना दिसलं. तिने अंगामध्ये पायापर्यंत येणारा एक विचित्र झगा घातला असल्याने चोरगे आधी त्या म्हातारीला ओळखू शकले नाहीत. समोरच्या असलेल्या भांड्यातील कसला तरी पदार्थ आगीमध्ये टाकत आगीकडे काहीतरी पुटपुटत म्हातारी स्तब्धपणे बसलेली होती. बाजूच्या काही ठराविक अंतरावर सगळीकडे कसली तरी राख पडलेली दिसत होती. चोरगे डोळे फाडून त्या म्हातारीकडे पाहत होते. एवढ्या रात्री म्हातारी इथे काय करत आहे हे चोरगेंना समजेना. चोरगे झाडाच्या आधाराने उभे होते. वातावरण पूर्णपणे स्तब्ध होतं. इतक्यात म्हातारीच्या बाजूने कसल्या तरी प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. चोरगेंनी झाडाला घट्ट पकडत फांदीच्या मागे आले आणि लपून पाहू लागले. परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आला. तो आवाज नक्की कुत्रा किंवा कोल्हा, नक्की कोणत्या प्राण्याचा होता समजत नव्हतं. चोरगे श्वास रोखून समोर पाहू लागले. म्हातारी आता आगीमध्ये पटापट भांड्यांतून काहीतरी काढून टाकू लागली. गुरगुरण्याचा आवाज वाढत होता. म्हातारीच्या बाजूच्या झाडीतून कसली तरी खुसफुस झाली आणि एक मोठ्या आकाराचा प्राणी बाहेर आला. त्याने तीक्ष्ण दात लांबून सुद्धा दिसत होते. आकाराने कुत्र्यापेक्षाही मोठा आणि रंगाने पूर्ण राखाडी होता. त्या प्राण्याचे कान उभे राहिलेले होते. गुरगुरत त्या प्राण्याने म्हातारीकडे पाहिले. म्हातारीने बाजूला ठेवलेला चाकू काढला आणि
आपला डावा हात पुढे करून त्यावर तो चाकू फिरवला. रक्ताची धार म्हातारीच्या हातातून पडू लागली, पण म्हातारीच्या तोंडावरचे भाव काही बदलले नाही. उलट म्हातारीने रक्ताळलेला हात त्या प्राण्यापुढे धरला. हे दृश्य पाहून चोरग्यांना मळमळल्यासारखे झाले आणि उलटी होईल असं वाटलं. म्हातारीच्या हातातून रक्ताची धार पाहून तो प्राणी गुरगुरत म्हातारीच्या हाताजवळ आला आणि त्या प्राण्याने तो हात तोंडात पकडला आणि तो प्राणी ते रक्त गुरगुरत पिऊ लागला. चोरग्यांना आता पुढचे दृश्य पाहावेना. त्यांना खूप घाम फुटलेला होता आणि त्यांच्या शरीरात कंपने जाणवू लागलेली होती. ते हळूहळू मागे सरकू लागले. आपल्या उपस्थितीची जाणीव होऊ न देता त्यांना मागच्या मागे पळून जायचं होतं. मागे काही पावले टाकत असतानाच त्यांना तोल गेला आणि ते खाली पडले. असं पडल्यामुळे आता त्या म्हातारीला आणि त्या विचित्र प्राण्याला आपली चाहूल लागली असेल असं वाटून झटक्यात उठत मागे वळून न पाहता जीव खाऊन चोरगे धावत सुटले. तसं त्या प्राण्याने मोठ्याने गुरगुरत आवाज केला. त्या प्राण्याने आपल्याला पाहिलं असून आत्ता तो आपल्याच मागे येईल असं वाटल्याने चोरगे जीवाच्या आकांताने धावत सुटले. रात्रीच्या त्या भयान काळोखात चोरगे कोणत्या दिशेने पळत आहेत हे देखील त्यांना सुधारेना. मागे वळून तो प्राणी आपल्या मागावर आहे की नाही हे देखील त्यांना बघण्याची इच्छा नव्हती. ऊर फुटेपर्यंत ते पळतच राहिले. म्हातारीच्या त्या पडक्या घरापासून त्यांना शक्य तितक्या लांब पळायचं होतं, म्हणून ते वेगळ्याच दिशेने धावत होते. चोरग्यांचं पूर्ण अंग घामाने डबडबलेलं होतं. धावत धावत ते एका दगडी घरापाशी येऊन पोचले. धापा टाकत मान खाली घालून त्यांनी जरा दम खाल्ला. ते खूप लांब पळत आले आहेत असं त्यांना वाटलं. जरा दम खाऊन झाल्यावर त्यांनी मग समोरच्या घराकडे नजर वळवली आणि समोर पाहून ते अवाकच झाले, कारण ते लांब जायचं सोडून त्याच म्हातारीच्या पडक्या घरासमोर उभे होते. लगेच मागे जात त्यांनी परत त्या घरापासून लांब जात दूर धावायला सुरुवात केली. अंधाऱ्या मार्गातून कसंबसं वाट काढत चोरगे पळत होते. काही वेळ धावल्यानंतर त्यांना मिणमिणत्या प्रकाशातील एक घर दिसू लागलं. ते अजून वेगाने धावत त्या घराजवळ गेले आणि त्यांनी त्या घराकडे पाहिलं तर त्यांना हादराच बसला, कारण ते परत एकदा त्या म्हातारीच्या पडक्या घरापाशीच येऊन पोचले होते. चोरग्यांची मती कुंठित होऊन ते वेड्यासारखे घराकडे पाहत बडबडू लागले. असं का होतंय त्यांना कळेना. आपल्याला या गलिच्छ घरापासून दूर का जाता येत नाहीये, पण तरीही थकलेल्या अवस्थेत ते तसेच घरापासून पळू लागले. हळूहळू धावत चोरगे बडबड करत पळत होते. काही अंतर धावून झाल्यावर पुन्हा चोरग्यांना एक घर दिसलं. जवळ जाऊन पाहताच परत तेच म्हातारीचं पडकं घर. चोरग्यांना आता वेड लागायची पाळी आलेली होती. हे काय होतंय त्यांना समजतच नव्हतं. चोरगे अतिशय थकून गेलेले होते. अंगात त्राण उरलेला नव्हता. तरीही न थांबता ते धावतच राहिले. कितीतरी वेळ चोरगे धावत होते आणि कितीतरी वेळा चोरग्यांना त्याच पडकं घरापुढून जावं लागत होतं. नंतर धावता धावता चोरग्यांची शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले. कोंबडा आरवला आणि त्याने पहाट झाल्याची जाणीव गावाला करून दिली. चोरगे अचानक जागे होऊन जमिनीवरून उठून बसले. रस्त्यावर माणसांची लगबग चालू झाली होती. सकाळ झाल्याने चोरग्यांना जरा हायसं वाटलं. थोडं अंतर ते पुढे चालून गेले. पुढे माणसांची खूप मोठी गर्दी जमलेली होती. काय झालंय हे कळत नव्हतं. बाजूने एक माणूस चाललेला होता. त्या माणसाला चोरग्यांनी हटकलं आणि पुढे काय झालंय हे विचारलं, पण त्या माणसाने चोरग्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि काहीही न पाहताच तो पुढे निघून गेला. चोरग्यांनी मग स्वतःजवळ जाऊन पाहिलं तर एक माणूस जमिनीवर उताना पडलेला होता. लोक त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करत होते. चोरग्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या जमिनीवर पडलेल्या माणसाच्या अंगावर चोरग्यांनी घातलेलेच कपडे दिसत होते. चोरग्यांना आश्चर्य वाटलं. जरा जवळ जाऊन
पाहताच चोरग्यांना धक्काच बसला, कारण ते जमिनीवर पडलेला माणूस दुसरा तिसरा नसून स्वतः चोरगेच होते. गावातील लोकांनी चोरग्यांच्या देहाला उचलून बाजूला नेलं. आपल्यासारखाच दिसणारा हा माणूस कोण आहे हे चोरग्यांना कळत नव्हतं. "अरे, हे काय करताय? मी इथे आहे," असं बोलून चोरग्यांनी गर्दीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्या गर्दीमधील कोणीही चोरग्यांचा आवाज ऐकू शकत नव्हतं. कोणालाही त्यांचा आवाज ऐकू कसा येत नाही हे पाहून चोरग्यांना आश्चर्य वाटलं. खूप आवाज देऊनही कोणीही पाहत नव्हतं. हताश झालेल्या चोरग्यांना काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात चोरग्यांनी नजर रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला गेली. तिथे एका मोठ्या दगडावर पडक्या घरातील म्हातारी काल रात्री घातलेला लांब झगा घालून बसली होती आणि तिच्या डावीकडे पडक्या घरातील तो खोकणारा माणूस डोळे मोठे करून आपल्या चवड्यावर बसलेला होता. त्याच्या कपाळावर अजूनही तशीच एक काटकी धाग्याने बांधलेली दिसत होती. त्यांना पाहतच चोरगे स्तब्ध झाले. तिकडे गावकऱ्यांची गर्दी चोरग्यांचा देह घेऊन पुढे निघून गेली आणि इकडे ती म्हातारी चोरग्यांकडे पाहत आपले पिवळे दात विचकत हसू लागली आणि हातानेच आपल्या बाजूच्या असलेल्या दगडावर बसायला सांगत चोरग्यांना इशारा करत बोलावू लागली. चोरगे ते पाहून डोक्याला हात लावत मटकन खाली बसले. तर कथेचा अंतिम भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.